मंत्र राधा मंत्रदात्री च राधा सैवं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचि किं तस्य शेषं राम कृष्ण हरि विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम राम म्हणता रामाची होई जय पदी बैसून पदवी घेई जय पदी बैसून पदवी घेई जय पदी बैसून पदवी घेई जय राम म्हणता ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे ऐसे सुख वचने आए विश्वास अनुभव आए विश्वास अनुभव राम रसाची याचवी आण रस रुचती केवी आण रस रुचती केवी आण रस रुचती केवी राम रसाची आचवे आनरस रुचिते केवे आनरस रुचिते केवे आनरस रुचिते केवे ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे ऐसे सुख वचने आए विश्वास अनुभव पाए विश्वास अनुभव पाए विश्वास तुका म्हणेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे तुका म्हणेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे ऐसे सुख वचने आए विश्वास अनुभव पाए विश्वास अनुभव पाए विश्वास अनुभव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 रामाची होई जय राम म्हणता रामाची होई जय राम म्हणता रामाची हरी जय राम म्हणता रामाची हरी राम म्हणता रामाची होय जय राम म्हणता रामाची होय जय
पदवी ऐसे सुख वचन आए ऐसे सुख वचन आए धोने पदव के धोने पदव के विश्वासे अनुभव पाए ऐसे सुख वचन आए
ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची चवी राम रसाची चवी आणर सरुचती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखोणी सांगे तुका म्हणे चाखोणी सांगे मजा अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांची दुसरे चरण त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावर या बार करी संतांच्या ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं हृद्यातिहं प्रणतपाल भवाधिपुतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर प्रभु जय जय माखन चोर चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ चलो आओ जी पवन कुमार पधारो
बैसवणी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अद्भुत तलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता चंदनाप्रमाणे आपला देह जिजवणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री क्षेत्र देहू निवासी महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या भक्तीच्या कलशस्थानी असणारे आणि या मृत्यूलोकाच्या नियमांचे उल्लंघन करून सदेह वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ संत सम्राट जगताचे जगद्गुरु श्री संत जगद्गुरु यांचा नामपर प्रकरणातील 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपल्या सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला वर्णन करून सांगतात ते म्हणजे राम नामाचं, की हे राम नाम घेतल्याने काय होतं। तर राम राम हे जर नाम आपण घेतलं तर तो भगवान परमात्मा आपल्याला त्याच्या पदावर बैसून घेतो। राम म्हणता रामची होईजे पदी बैसवणी पदवी घेईजे, त्या पदावर बैसून नेतो। त्या जी भगवंताची पदवी आहे ती आपल्याला सहज भगवंत काय करतो प्रदान करून टाकतो। पण इथे एक पण आहे, पण त्यासाठी त्या नामावर त्या भगवंतावर आपला विश्वास असला पाहिजे। काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे। राम म्हणता रामाची होईजे पदी बसुनी पदवी घ्यायचे, या सगळ्या गोष्टी होतील पण कधी? ऐसे सुख वचनी आहे आणि विश्वासे अनुभव पाहे। या वचनामध्ये सुख आहे पण पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भगवंतावर त्या नामावर आपला विश्वास पाहिजे। आणि पुढच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की एकदा की आपल्याला या राम नामाची गोडी लागली ना की बाकी याच्या व्यतिरिक्त जे काही रस आहेत त्या रसामध्ये आपल्याला बिलकुल सुद्धा इंटरेस्ट राहत नाही। राम रसाची या चवी आन रस रुचती केवी, दुसरे रस रुचतच नाही आपल्याला। मग काही साधक मंडळींनी जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला, का हो जगद्गुरु तुकोबाराय की तुम्ही असं कशा पद्धतीने सांगताय, कशामुळे सांगताय? तर पुढच्या चरणात तुकोबाराय उत्तर देतात, तुका म्हणे चाखोणी सांगे मजा अनुभव आहे अंगे। तुकोबाराय म्हणतात हा रस मी चाखलाय, या रसाची गोडी मी घेतलीये म्हणून मी तुम्हाला सांगतोय। हा झाला अभंगाचा सरसर भावार्थ। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। विस्तृत चिंतनाला आपल्याकडे पुरेसा वेळ तितका नाही आणि किंबहुना दुसरी गोष्ट सांगायची झाली तर अभंग अभंग म्हणजे काय की ज्यांचा कधी भंग पावत नाही असा असणारा अभंग आहे आणि तो अभंग कधीच पूर्ण सुटला जाऊ शकत नाही। आज इतके वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्ष झाले, पण असा कोणताच व्यक्ती सांगू शकत नाही की जगद्गुरु तुकोबारायांचे आम्ही सगळे अभंग सोडवू शकतो। माझ्यासारखे हजारो लाखो कीर्तनकार आज महाराष्ट्रात आहे। आज लाखो लोक जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा अभ्यास करतात, लाखो लोक आज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी अभ्यास करतात, पण कोणीच ठामपणे असं सांगू शकत नाही की ते आम्ही सगळं वाचलं, ते सगळं आम्ही अनुभवलं, किंबहुना त्या सगळ्यांचा अर्थ आम्हाला उलगडला। असे असणारे अभंग आहेत आणि त्या अभंगाचा सरळ भावार्थ सांगितला। परंतु विस्तृत चिंतनाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे। कशाच्या निमित्ताने हा सगळा आपला सप्ताह आहे? सर्वांना ज्ञात आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या जगदंबा माता जाखुरी तर या असणाऱ्या आपल्या गावामध्ये हनुमंतरायाच्या कृपेने, जगदंबा मातेच्या कृपेने, संकल्पनेश्वर भगवंताच्या कृपेने आदी करून सर्वच संतांच्या देवाच्या अनेक थोर मंडळीच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने हा आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। बालगोपाळांच्या गोंधळाने, अन्नदात्यांच्या अन्नदानाने, सुंदर असणाऱ्या डेकोरेशनाने, तुम्हा सर्वांच्या तन मन धनाने हा सुंदर असणारा अखंड हरिनाम सप्ताह आपला सुरू आहे आणि या सप्ताहाची पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे। खरं तर सगळे जे नियोजक आयोजक मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की सुरुवातच आपल्या गावापासून झालेली चांगली,
म्हणून पहिलाच मान मला दिलाय. खरं तर मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते. सर्व असणारी सप्ताह कमिटी, संपूर्ण असणारे आमचे तरुण मित्र मंडळ, की या सप्ताह कमिटीमध्ये मला वाटतं 90% जे आहेत ते सगळे तरुण आहेत, बरोबर. तर या सर्व तरुणांनी हा सुंदर असणारा सप्ताह सुरू केला आणि त्यांना मार्गदर्शन आपल्या सर्व वयोवृद्ध असणाऱ्या मंडळीने द्यावं. त्यामुळे इतकी मोठी शोभा या असणाऱ्या सप्ताहाला आहे. कारण जवळजवळ गेल्या महिनाभरापासून या सगळ्या ठिकाणी अनेक गोष्टींची तयारी या ठिकाणी केली जात होती. इतकं सुंदर डेकोरेशन, इतका सुंदर मंडप, लाइटिंग, सगळं अगदी व्यवस्थित आपल्या सर्वांना अगदी आनंददायक असा अनुभव आता पुढच्या 7 दिवसांमध्ये अनुभवायला मिळणार आहे. आणि या असणाऱ्या कीर्तन रूपी सेवेसाठी साथ करण्याकरता आपल्या गावच्या अगदी दिग्गज असणारे सगळे असणारे भजनी मंडळ, आता सर्वांचं ज्ञात झालंय मला. सगळे असणारे भजनी मंडळ अगदी आठवडा झाला तरी आमचं सर्वांचं भजन सोबत होतं. सगळे अगदी मनापासून भजनाला येतात. सगळे जण काकडा, हरिपाठ, सगळे अगदी सर्व असणाऱ्या भाविक भक्तांना आनंद प्रदान करू देणारे या सगळ्या भजनी मंडळाला एकत्रित करून नमस्कार करते, त्यांना अभिवादन करते आणि आपल्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसवणी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तर जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये आपल्याला नामाचं महत्व व्यक्त करतात. आता नामाचं महत्व आपल्याला का ऐकायचंय? कारण बघा, पहिला आणि शेवटच्या दिवशीचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. म्हणजे पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांना तुम्ही म्हणाल बांधलेला कसा, तू तर आम्हाला मोकळी डाकळी दिसतीये. पण बांधलेला म्हणजे कसा, तर नामाने बांधलेला असतो. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराला नामपर प्रकरणातीलच अभंग घ्यावा लागतो. शेवटच्या दिवशीच्या कीर्तनकाराला मागणी पर आदल्या दिवशी आणि काल्याच्या कीर्तनाला काल्याचाच अभंग घ्यावा लागतो. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. मग हा आजचा नामपर प्रकरणातील अभंग आहे. नाम घेतो. आता प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक प्रवचनकार, प्रत्येक कथाकार आपल्याला हेच सांगतो की तुम्ही नाम घ्या. कुणाचं? भगवंताचं. पण हे नाम घ्यायचं का बरं? कशा पद्धतीने घ्यायचं? कोणाचं घ्यायचं? कारण आता बघा ना, 33 कोटी देव आहे आपल्याकडे, बरोबर की नाही? 33 कोटी देव आहे. मग कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? आता मी 33 कोटी देवांची नावं सांगायला सुरुवात करू का? मोजता का पटापटा? 33 कोटी देव सांगू का? नको? सांगते ना. तुम्ही म्हणाल आता जर सांगायला सुरुवात केली तर कालाचा दिवस मी चुकवणार, हो की नाही? तर 33 कोटी ही संख्यावाचक नाहीये. 33 कोटी, कोटी म्हणजे प्रकार. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता आपल्या हिंदू सनातन वैदिक धर्मामध्ये आहेत, ज्या पूजल्या जातात. किंबहुना आपण म्हणतो की गावरान गायीमध्ये 33 कोटी देवता असतात. मग या 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही, तर 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या. याच्यामध्ये 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार आहेत. हे सगळे मिळून किती झाले? 33 कोटी. असे असणारे 33 कोटी देवता आहेत. मग या देवतांपैकी नेमकी कोणाचं नाव घ्यायचं? तर जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी तर आपल्याला सांगता रामाचं नाव घ्या. मग या रामाचं नाव का घ्यायचं? हा राम जो आहे हा कोण आहे? हा राम म्हणजे कोण? हे भगवान प्रभू रामचंद्र आहेत का? तर हो, हे एक उत्तर बरोबर आहे. भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे दशरथ महाराजांचे पुत्र भगवान प्रभू रामचंद्र आहे. पण राम म्हणजे फक्त आणि फक्त भगवान प्रभू रामचंद्र नाही, तर राम म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जो आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, ऐसा हृदयामध्ये राम, सर्व सुखाचा राम, की भ्रांतासी कामो विषयावारी. तो राम कोणता? तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा राम आहे. आपण म्हणतो की आम्हाला जन्म मिळालाय कशासाठी? कारण आमच्यामध्ये ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी या स्थितीवर आपल्याला आरूढ व्हायचंय आणि त्या ब्रह्मत्वाला प्राप्त करून घ्यायचंय. मग हे ब्रह्मत्व म्हणजे नेमकी काय? तर आपल्या हृदयामध्ये असणारा राम म्हणजे ते ब्रह्मत्व आहे.
आपल्या हृदयामध्ये असणारा तो कोण आहे? राम. मग त्या नामाचा जप करायचा, म्हणजे त्या प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं, म्हणजेच त्या असणाऱ्या आपल्या हृदयात असणाऱ्या रामाचं नाव घ्यायचं. ज्ञानोबा हरिपाठात सुद्धा वर्णन करतात. सर्व घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानोबा हरिपाठात वर्णन करतात की प्रत्येकाच्या घटामध्ये, घट म्हणजे हा देह, या देहामध्ये काय तर तो राम आहे. तो कोण आहे? तो राम आहे. मग त्या रामाचं नाव घेतल्यानंतर काय होतं? अभंगाचं प्रथम चरण. अभंगाचं प्रथम चरण. राम भक्त रामाची राम भक्त रामाची पदी बैसवणे पदवी घेजे. तो काय करतो? जर भगवंताचं नामस्मरण आपण केलं तर तो असणारा राम काय करतो? तर तो आपल्याला त्याच्या पदावर बैसून घेतो. त्याचं पद बघा, आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही पदवी आहे, बरोबर की नाही? बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या असतात. काही अशा पदव्या आहेत की ज्या सहज आपोआप आपल्याला प्राप्त होतात. जसे जसे आपण मोठे होतो तशा तशा त्या आपल्याला प्राप्त होत जातात. काही संस्कार आपल्या जीवावर झाले की ते आपोआप प्राप्त होतात. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीवर विवाह संस्कार झाला तर त्याला पती, आणि मुलगी जी असेल तिला पत्नी, ही पदवी आपोआप प्राप्त होते. संतती झाली की काय प्राप्त होतं? आई वडील, ही पदवी काय होते? प्राप्त होते. म्हणजे ही सहज प्राप्त होणारी आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लोकांकडून मिळणारी पदवी. म्हणजे बघा, लोकमान्य टिळक, लोकमान्य ही पदवी लोकांकडून प्राप्त झालेली आहे. महात्मा गांधी, महात्मा ही पदवी लोकांकडून प्राप्त
झालेली आहे. मग अशा असणाऱ्या पदव्या कशा लोकांकडून प्राप्त झालेल्या. पण तिसऱ्या प्रकारची जी पदवी असते ती मात्र आपल्याला स्वकष्टाने अर्जित करावी लागते, मिळवावी लागते, कष्ट करावं लागतं. म्हणजे कुणाला डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, आमचे मृदुंग वादक असणारे, पेटी वादक, आमचे गायक, ह्या ज्या पदव्या आहेत या कशा प्राप्त होतात? या कष्टाने प्राप्त होतात, सहजासहजी प्राप्त होत नाही. पण या सगळ्या पद जे आहे, या सगळ्या पदव्या ज्या आहेत त्या कशा आहे माहितीये? या पदव्या कोणी सोडत नाही. म्हणजे समजा मी कीर्तनकार आहे, तर मी कीर्तनकार ही पदवी सोडेल का? नाही सोडणार. समजा एखादा व्यक्ती सरपंच आहे, उपसरपंच आहे, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, हे सगळे आपलं पद सोडतील का? नाही. स्वकष्टाने प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे ते सोडणार नाही. पण माझा भगवान परमात्मा त्याचं पद सहज सोडून देतो आणि त्या पदावर आपल्या असणाऱ्या भक्ताला, आपल्या असणाऱ्या दासाला, आपुलेची देसी पद दासा, आपल्या दासाला, आपल्या भक्ताला तो काय करतो? माझा भगवान परमात्मा सहज आपलं पद देऊन टाकतो. मग कसा पद देतो? काकड्यामध्ये प्रमाणे लाजले गे माया तिकडे भावे तिकडे चतुर पूजे गोपाळ, तिकडे भावे तिकडे चतुर पूजे गोपाळ. तिकडे भावे तिकडे चतुर पूजा गोपाळ, तिकडे भावे तिकडे चतुर पूजा गोपाळ. जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तो माझा भगवान परमात्मा कसा आहे? चतुर्भुज स्वरूपात आहे. आणि तो हे जे स्वरूप आहे, ही स्वरूपता तो सगळ्या भक्तांना, जे जे भक्त त्याचं भजन करतात त्या सगळ्या भक्तांना तो काय करतो? सहज आपलं पद देऊन टाकतो, आपल्यासारखं स्वरूप देऊन टाकतो. त्याचं उत्तम उदाहरण श्रीमद भागवत महापुराणाच्या महात्म्यात वर्णन करून आलंय की एक धुंदुली नावाची जी आत्मदेवाची जी पत्नी होती. तर बऱ्याच महिला मंडळांनी श्रीमद भागवत कथा ऐकली, आपण उन्हाळ्यात ऐकली आहे. तर ही जी धुंदुली होती तिचा पुत्र धुंदुकारी जो प्रेत योनीत गेला होता, त्या प्रेत योनीत गेल्यानंतर त्याचा जो बंधू आहे ज्याचं नाव आहे गोकर्ण, त्यांनी श्रीमद भागवत कथा केली आणि त्या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून त्या असणाऱ्या धुंदुकारीचा प्रेत योनीतून उद्धार झाला आणि त्याला न्यायला भगवान परमात्मा स्वतः आले आणि त्याला असं तसं नेलं नाही, तर त्याला चतुर्भुज करून नेलं, चतुर्भुज स्वरूप प्रदान करून मग नेलं. ही जी कथा जेव्हा झाली तेव्हा अनेक असणारे भाविक भक्त त्या कथेला येत होते. पण फक्त आणि फक्त गोकर्णाला स्वरूप प्राप्त झालं, फक्त गोकर्ण चतुर्भुज स्वरूप झाला. मग त्या तो असणारा धुंदुकारी चतुर्भुज झाला, गोकर्ण नाही, धुंदुकारी चतुर्भुज झाला. मग गोकर्ण महाराजांना प्रश्न पडला की बाकीचे पण लोक सगळे ऐकत होते, पण त्या असणाऱ्या धुंदुकारीचाच का बरं उद्धार झाला? तर सांगितलं की तो मनापासून ते असणार कथा ऐकत होता, तो मनापासून भजन करीत होता. मग आपल्या सर्वांकडे काय आहे? मन आहे, बरोबर की नाही? त्या मनाला कोण कोण घरी ठेवून आलं? हातवर करा. अरे वा, हुशार आहेत सगळे आपले जाखुरीकर. त्या मनाला सगळे घेऊन आले की नाही? नाहीतर कसं आहे माहितीये का महाराज, सगळे लोक इथं येतात पण त्यांचं मन कुठं? ते कुलपाला झटके देतंय. त्यांचं मन कुठं? माझी चप्पल तर कोणी घेऊन जाणार नाही. अशा अनेक प्रकारे त्यांचं मन वेगवेगळ्या ठिकाणी असतं, पण ते असणारं मन आपल्याला कुठे लावायचंय? ते लावायचंय भगवंताच्या भजनामध्ये. मग त्याने काय प्राप्त होईल? तर त्याने स्वरूपता प्राप्त होईल, भगवंताचं स्वरूप प्राप्त होईल, भगवंताची पदवी प्राप्ती होईल. मग हे राम नामच का घ्यायचं? त्याचं उत्तर आहे, हे राम नाम फार सोपं आहे. कसं सोपं आहे? किती सोपं आहे बरं? किती सोपं आहे? इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे की पटकन राम. किती वेळ लागतो?
एक सेकंद पण लागत नाही, पूर्ण एक सेकंद पण लागत नाही, म्हणून त्या सोपं आहे. बघा वेदांतामध्ये आपल्या साधू संतांनी असणाऱ्या ऋषी मुनींनी आपल्या जड जीवतांचा उद्धार व्हावा म्हणून अनेक असणाऱ्या मंत्रांचा उच्चारण केला, अनेक असणाऱ्या मंत्रांची दीक्षा आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. पहिला होता 32 अक्षरी मंत्र. तो कसा आहे माहितीये? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 32 अक्षरांचा मंत्र दिला. पण आता त्याला म्हणायला वेळ लागतो की नाही जास्त. मग साधू संतांनी विचार केला की एवढा वेळ कुणाकडे नाही. काही लोक म्हणतात ताई तुम्ही म्हणतात भजन करा पण आम्हाला मरायला सुद्धा सवड. आता विचार करा, खरंच जर मरण आलं तर ते म्हणणार आहे का नाही आम्ही एवढं आमची सोंगणी करूनच येतो? नाही म्हणता येणार. पण याला वेळ जास्त लागतो म्हणून साधू संतांनी तो मंत्र थोडा छोटा केला आणि 22 अक्षरांचा मंत्र आपल्या समोर ठेवला. तो कोणता माहितीये? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता बरेच जण असं म्हणतात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. मुरारी नाही, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव पण नाही, वासुदेव असा असणारा मंत्र 22 अक्षरांचा. पण त्यांना वाटलं याच्यातही बरेच जोड शब्द आहे, याच्यातही वेळ लागेल. मग साधू संतांनी अजून थोडा छोटा केला आणि 12 अक्षरांचा मंत्र आपल्या समोर ठेवला. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षर. पण त्यांना वाटलं की कदाचित हा जो असणारा मंत्र आहे ना यालाही म्हणायला वेळ लागेल. मग त्यांनी काय केलं, त्या मंत्राला अजून थोडं छोटं केलं. अगदी 6 अक्षरांचा मंत्र ठेवला. तो म्हणजे राम कृष्ण हरी. भगवंताचं नाम घेणारा जो असणारा मंत्र आहे तो कोणता? राम कृष्ण हरी. 6 अक्षरांचा. पण आता इतके लोक बंड झालेत आजकाल की त्यांना तेवढं सुद्धा नाव घेवत नाही. मग तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3च अक्षरांचा मंत्र कोणता? विठ्ठल 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 विठ्ठल. हा 3च अक्षरांचा मंत्र आहे. तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सोपा मंत्र आहे की नाही? 3च अक्षरांचा मंत्र आहे. पण आता काहींना तेवढं सुद्धा घेण्याचा काय येतो? कंटाळा. मग अजून कमी करून सांगितला. तो राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो रे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो रे मैंने राम रतन धन पायो. मंत्र मालिका दिया मेरे सतगुरु मंत्र मालिका दिया मेरे सतगुरु नर 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 नारी पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो. बघा आपल्या सर्वांना अगदी सुंदर भजन ज्यांनी म्हणून दाखवलं. आमच्या संपूर्ण भजनी मंडळाचे सगळ्यात वृद्ध असणारे आमचे बाबा वामन बाबा, अगदी मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी एकदा त्यांच्यासाठी टाळा वाजवायचा. पायोजी मेने राम रतन धन पायो. ते काय धन आहे? ते कोणतं धन आहे?
परमार्थाचं धन आहे आणि हे परमार्थाचं धन फक्त धन नाहीये, तर हे महाधन आहे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, भगवंताचे चरण जोडण्यासाठीचा परमार्थ आहे. हे महाधन आहे आणि हे महाधन ज्या नामाने, ते नाम कोणतं? राम नाम. मग हे राम नाम फक्त एवढंच का सोपं आहे म्हणून घ्यायचं असं आहे का? तर नाही. बघा, वाल्मिकीजींनी काय केलं? रामायणाची रचना केली की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैक अक्षरम पुंसाम. राम नाम असणारं जे रामायण आहे ते काय? शतकोटी, 100 कोटी असणारे श्लोक त्या रामायणामध्ये आहेत. पण जेव्हा ते लिहून पूर्ण झालं त्यावेळी 3 व्यक्तींमध्ये भांडण व्हायला लागलं. ते म्हणजे स्वर्गातील देवता, पृथ्वीवर राहणारे मनुष्य आणि पाताळात राहणारे पन्नग. पन्नग म्हणजे साप, सर्प योनीतले जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये भांडण व्हायला लागलं की हे रामायण आमचं आहे, हे रामायण आमचं आहे, हे रामायण आमचं आहे. मग काय करायचं? तर मग त्यांनी विचार केला की आपण भोले बाबांकडे जाऊ. भोळा दैवत आहे माझे भोले बाबा. मग त्या भोले बाबांकडे गेले आणि भोले बाबांना प्रश्न विचारला की आमच्या तिघांमध्ये भांडण चालू आहे, आमचा हा वाद मिटवा. मग त्यांनी विचारलं की तुमच्या सगळ्यांचे असणारे मुद्दे मला सांगा, तुमच्या सगळ्यांच्या बाजू मांडा. मग पहिले देवता म्हणाले, बघा प्रभू रामचंद्र हा देवतांचा अवतार आहे, देवतेचा अवतार आहे. भगवान विष्णू देवता आहे, त्या देवतेचा असणारा अवतार आहे म्हणून रामायण आमचे. मनुष्य म्हणू लागले, बघा तुमचा तो देवाचा अवतार का असेना, पण ते आले कोणत्या योनीत? मनुष्य योनीमध्ये, त्याच्यामुळे ते रामायण आमचे. सर्पांना, पन्नगांना विचारलं की तुम्हाला का वाटतं रामायण तुमचं आहे? मग ते म्हणाले की प्रभू रामचंद्रांचे जे बंधुराज आहे लक्ष्मणजी, ते कोण आहे? शेष आहेत. ते कोण आहे? शेष नारायण आहेत. शेष नाग असणार आहेत. ते कोणत्या योनीतले? सर्प योनीतले, नाग योनीतले, पन्नगांमधले आहे म्हणून रामायण कोणाचं आहे? आमचं आहे. मग भगवान भोले बाबांनी ऐकलं, त्यांना वाटलं तिघांचंही म्हणणं बरोबर आहे. मग काय करायचं? तर मग तुम्हाला म्हणे की आम्ही वाटणी करून देतो. मग 100 कोटी श्लोक आहे. पहिल्यांदा वाटले 33 कोटी, 33 कोटी, 33 कोटी. उरले किती? 1 कोटी. 1 कोटीतले परत 33 लाख, 33 लाख, 33 लाख. उरले किती? 10 लाख. 10 लाखातले परत 3 लाख, 3 लाख, 33 लाख, 33 लाख, 33 लाख, नाही 3 लाख, 3 लाख, 3 लाख. उरले 1 लाख. 1 लाखातले परत 33,000, 33,000, 33,000. उरले 1,000. परत 300, 300, 300. उरले 100. 100त परत 33, 33, 33. आता उरला 1 असणारा श्लोक. त्या 1 असणाऱ्या श्लोकामध्ये 32 अक्षर होते. किती? 32. मग त्या 32 अक्षरांपैकी परत 10-10 अक्षर वाटून दिले. आता उरले किती? 2 अक्षर. पण आता हे 2 अक्षर द्यायचे कोणाला? लोक किती? 3. वाटण्या किती करायच्या? 3. मग हे 2 अक्षर कुठून द्यायचे? भोले बाबा म्हणे तुमचे एवढ्या मोठ्या श्लोकांची मी वाटणी करून दिली, मग मला नको का काय? म्हणे हे 2 अक्षर काय करा, मला देऊन टाका. ते 2 अक्षर म्हणजेच कोण? भजन राम. करे महादेव, भजन करे महादेव, महादेव भजन करे महादेव, महादेव भजन करे महादेव, भजन करे महादेव, महादेव भजन करे महादेव.
भगवान परमात्मा तो असणारा भोले बाबा ते असणारे शंकरजी ते काय करतात त्या रामनामाचा सदा जप करतात. असं म्हटलं गेलंय की जो असणारा त्या विषामुळे जो कंठाचा जो दाह होत होता त्या दाहाला शांत करणार नाम म्हणजे रामनामे. विठ्ठल विठ्ठल. मग या रामनामामध्ये काय आहे तर या रामनामामध्ये सुख आहे. हे सुख कसं आहे नेमकी कशा पद्धतीचं सुख आहे कारण सुखाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वैर सुख. स्वैर सुख म्हणजे काय नको ते खाण्यात नको ते पिण्यात नको ते ऐकण्यात नको ते पाहण्यात जे सुख असतं त्याला स्वैर सुख म्हटलंय. ज्ञानोबा वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये अपेयाचे नी पाने अखाद्याचे नी भोजने स्वैर श्री सन्निधाने होय जे सुख. अपेयाचे नी पाने म्हणजे खाऊ नये ते खातात पिऊ नये ते पितात आणि याच्यामध्ये ज्यांना जे सुख वाटतं ते सुख म्हणजे स्वैर सुख. दुसरा प्रकार ते म्हणजे विहित सुख म्हणजे योग्य पाण्यात योग्य खाण्यात योग्य ऐकण्यात जे काही सुख आहे त्याला विहित सुख म्हटलंय. तिसरा प्रकार ते म्हणजे आवृत्त सुख. आवृत्त सुख जे स्वर्गातील देवतांना प्राप्त होतं दिव्य सुख आहे. पण याच्यामध्ये एक पण आहे तो कसा की हे जे सुख आहे हे सुख एक दिवस संपून जातं. काय ज्ञानोबा वर्णन करतात मग तया पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागाती माघारे मृत्यू लोका. परत मृत्यू लोकात यावं लागतं परत एकदा या संसारात गुंतून राहावं लागतं. त्यामुळे ते जे सुख आहे त्याला आवृत्त सुख म्हणतात ते एक दिवस संपून जातं. पण चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे अनावृत्त सुख जे सुख अविनाशी आहे जे सुख ज्याला विनाश नाही. पण ते सुख कसं प्राप्त होतं ते सुख भगवंताच्या नामाने प्राप्त होतं. अविनाशी सुख देईल निर्वाणी चुकतील खाणी 84च्या. आपण 84 लक्ष योनीमध्ये फिरतो की नाही. हा मनुष्य देह प्राप्त होणं फार अवघड आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहवारा मग लागे. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो तेव्हा हा नरदेह प्राप्त होतं. मग हा नरदेह दुर्लभ आहे. पण या नरदेहामध्ये येऊन जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल सुख सुख म्हणजे नेमकी काय तर सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा तो. तो असणारं सुख कशाने प्राप्त होतं भगवंताच्या नामाने. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना. वासुदेव वासुदेव म्हणा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. काय करायचंय नरदेह कसा आहे दुर्लभ आहे. मग या नरदेह दुर्लभ जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं तर त्या भगवान परमात्माला आठवायचं. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. त्या नामस्मरणाने काय प्राप्त होईल सुख प्राप्त होईल. अभंगाचे द्वितीय चरण. ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने ऐसे सुख वचने
ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए। ऐसे सुख वचनी आहे म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांचं नाम घ्या, किंबहुना राम नाम घ्या. या वचनात सुद्धा काय सुख आहे. कोणतं सुख आहे? जे सुख कधी विनाश पावत नाही. अविनाश असणारं सुख आपल्याला कशाने प्राप्त होतं? रामनामाने. पण त्याच्यामध्ये विश्वासाची गरज आहे. कशाची गरज आहे? विश्वासाची गरज आहे. तो विश्वास कसा? कारण बघा ज्ञानोबा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात, अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. की एक वेळेस अज्ञान असेल तर चालतं, अश्रद्धा पण एखाद वेळी चालते, पण अविश्वास असेल तर मात्र तिथे त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. बघा काही माणसं असतात अत्यंत तर्क वितर्क करणारे, ज्यांना कुतर्की म्हटलं जातं. एक असाच मनुष्य होता, प्रत्येक ठिकाणी तर्क वितर्क लावणार. हे असंच का, ते तसंच का, हे अशाच पद्धतीने का, ते तशाच पद्धतीने का. आणि एक दिवस तो आणि त्याचा मित्र अगदी अंधारात अगदी काळोखात रस्त्याने चालले होते. आणि नेमकी रस्त्याने चालता चालता त्या दोघांचा पाय कशाने तरी भरला. तर हा जो कुतर्की होता ना, की प्रत्येक ठिकाणी काही ना काही विचार करणारा, तर तो जो आहे ना, तो त्याने काय विचार केला, नेमकी माझ्या पायाला काय लागलं असेल. तर नेमकी चप्पल घातलेली नव्हती. आता सगळ्यांकडे चप्पल आहे, पण कधी कधी पटकन आपण अनवाणी पायाने पण बाहेर पडतो. मग त्याने पायात चप्पल घातली नव्हती, त्याच्या पायाला काहीतरी माखलं. त्याने विचार करायला सुरुवात केली, माझ्या पायाला काय लागलं असेल. पण तो फक्त त्याच्यापर्यंत थांबला नाही. त्याने आपल्या मित्राला विचारलं, काय रे, आपल्या पायाला काय लागलं असेल. तो दुसरा म्हणाला, अरे रात्रीची वेळ आहे, अमावस्येचा दिवस आहे, आज पौर्णिमा आहे पण त्या दिवशी अमावस्या होती, अमावस्येचा दिवस आहे, इतका अंधार आहे, गप ना घरी चल, 2 बादल्या पाणी धुवून काढ, गप बस. पण हा म्हणे नाही, पाहिलं पाहिजे नेमकी काय. असं म्हणून त्याने जो पायाचा जो काही पदार्थ होता तो आपल्या हातात घेतला. पण आता अंधार होता, त्याला दिसेना काय आहे नेमकी तो पदार्थ. मग त्याने हळूच काय केला, तो जो हात होता तो आपल्या नाकाजवळ नेला. आणि नाकाजवळ नेल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा तर माणसाचा मैला आहे. काय आपण बघा आता सगळीकडे टॉयलेट झाले, पण पूर्वी जर गावाच्या थोडं बाहेर निघालं की अगदी सुंदर असणारा सुगंध, अगदी गुलाबाचे फुलं, हो की नाही, तर ते गुलाबाच्या फुलांनी त्याचा पाय भरला होता. तर तो असणारा पाय भरला. पण झालं काय, त्याला किती वाईट वाटलं असेल बरं, की काय झालं, घाणीने आपला पाय भरला. म्हणजे तर्क वितर्क कुठेही लावायचा नसतो. हा जो कुतर्की असतो ना, हा कुतर्की जर त्याच्याकडे जर विश्वास नावाची गोष्ट नसेल तर त्याला नेहमी काही ना काही वाईट असणाऱ्या गोष्टी अनुभवायला मिळत असतात. मग विश्वास ठेवायचा, मग कुणावरही ठेवायचा का नाही. बघा समजा जर आपण बसमधून प्रवास करत असू तर काही लोकांवर विश्वास ठेवावा लागतो. तर बसमधून प्रवास करतोय त्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा लागतो की तो आपल्याला व्यवस्थित आपल्या जागी पोहोचवेल. हा विश्वास ठेवावाच लागतो. शास्त्र सांगतं की काही लोकांवर विश्वास ठेवूच नाही. कुणावर ठेवू नये, सुभाषितकार वर्णन करतात, नदी नायच नखी नायच शृंगिणाम शस्त्रपाणीनाम विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु च. म्हणजे नदी, नखांचे प्राणी, शिंगांचे प्राणी, स्त्री, राजकुल यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुकोबाराय सांगतात, मित्र असो, आई, बहीण, बायको, मुलं, बाळ या कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. मग कोणावर ठेवायचा, कुणावर ठेवायचा, तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात फक्त 2 गोष्टींवर विश्वास ठेवायचा. पहिलं आहे ते म्हणजे भगवंताचं नाम आणि दुसरं ते म्हणजे संत विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नामावर
विश्वास ठेवल्याने काय होतं, आपण आल्यापासून तेच ऐकतोय की त्या भगवंताच्या नामावर विश्वास ठेवला, त्याचं नाव घेतलं की तो काय करतो, त्याच्या पदावर जाऊन बसून घेतो, त्याच्या पद आपल्याला देऊन टाकतो. आणि संतांवर विश्वास ठेवायचा आहे का बरं? संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावदास झालो त्यांचा, सर्व भावदास झालो त्यांचा, झालो त्यांचा, सर्व भावदास झालो, तेची माझे हित करीती सगळं, 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 तेची माझे हित करीती सगळं. तेची माझे हित करीती सकळ. संतांच्या पायावर विश्वास ठेवल्याने काय होतं, तर ते संत आपलं हित करून देतात. मग हित हित म्हणजे काय, तर हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंताचं चिंतन करणं, भगवंताचं भजन करणं म्हणजे आपलं खरं हित आहे. आपल्याला वाटतं आपल्याकडे फार बंगला गाडी संपत्ती आली की आपलं हित होतं, पण त्याने आपलं हित होत नाही. खरं हित कशाने होतं, तर भगवंताच्या भजनाने होतं. खरं हित भगवंताच्या भेटीने होतं. आणि ते हित करू देणारे कोण आहेत, संत आहे. मग हे संत भगवंताचं भजन करतात, मग आपणही केलं पाहिजे की नाही, केलं पाहिजे की नाही. मग चला सर्वांनी हात उंच करायचे, सर्वांनी हाताने टाळी वाजवायचे, मुखाने नामस्मरण करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. राम नामाने काय होतं, तर या राम नामाने सुख प्राप्त होतं. पण याच्यावर काय करणं गरजेचं आहे, या राम नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हे जे वचन आहे की राम नामाने उद्धार होतो, राम नामाने भगवंताचं पद प्राप्त होतं, याच्यावर विश्वास असण्याची गरज आहे. कारण हा जो राम रस जो आहे ना, हा रस कसा आहे, अतिशय गोड आहे. किती गोड आहे माहितीये, कोणी अमृत पिलाय का? पण आपण नेहमी सगळेजण ऐकतो की अमृत फार गोड आहे, पण त्या अमृतापेक्षाही गोड जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, की त्या भगवंताचं नाम कसं आहे, त्या अमृतापेक्षाही
गोड आहे, म्हणून त्या राम रसाची आपल्याला गोडी घ्यायची. अभंगाचे तृतीय चरण. राम रसाची चवी, राम रसाची चवी, राम रसाची चवी, राम रसाची राम रसाचिया चवी आण रस रुचती केवी. एकदा की आपल्याला त्या भगवंताच्या नामाची गोडी लागली की दुसरे कोणतेही रस रचत पचत नाहीत. कोणतेच रस रुचत नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रस आहे. एकनाथ महाराज रुक्मिणी स्वयंवरामध्ये वर्णन करतात वेगवेगळ्या प्रकारच्या रसांचं. लेह पेय चोष्य खाद्य भक्ष भोज्यादी प्रसिद्ध. हे जे कोणते रस जे आहेत ना, हे रस कोणते? लेह म्हणजे जे चटणी वगैरे जे प्रकार असतात ना आपल्या ताटाला वाढायला येतात, ते चटणी वगैरेचे जे प्रकार आहे ते लेह पदार्थ. पेय म्हणजे दूध दही लस्सी ताक जे काही फळांचे रस जे आहेत ते कोणते? पेय. चोष्य म्हणजे काय? उसासारखे जे पदार्थ आहे की आपण तो काय करतो त्याचा चोथा टाकून देतो ते असणारे चोष्य. भक्ष म्हणजे जे मीठ आणि अग्नी रहित जे आहेत म्हणजे फलाहार. चोष्य. भक्ष भक्ष म्हणजे जे आपण साधं जेवण जेवतो भाजी भाकरी ते आहे भक्ष. आणि भोज्य म्हणजे काय माहितीये? भोज्य म्हणजे लाडू आज आहेत ना, जिलेबी गुलाबजामुन. पोरांना फार आनंद झाला ते म्हणता अर त्यांना फारच आनंद झाला कारण हे सगळे पक्वान्न ते कशात येतात? ते असणारे भोज्य या रसामध्ये येतात. परंतु हे सगळे जे रस आहेत हे रस आपल्या जिभेची फक्त आणि फक्त काय करतात?
सेवा करतात, पूर्तता करतात, त्या असणारी रसनेंद्रियाची पूर्तता करतात. परंतु जर आपण नामस्मरण केलं, राम नाम घेतलं, तर ते राम नाम आपल्या संपूर्ण शरीराची, आपल्या आत्म्याची शुद्धता करतं. कारण मग राम नामच का घ्यायचं? तसं तर संत हेही वर्णन करून सांगतात, आपुला तू एक देव करुणी घ्यावा. पण सगळे देव कुठे आहेत? एकत्रित आहे. तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तेच भोले बाबा आहे. सगळे कोण आहे? तेच असणारं ब्रह्म पद आहे, तेच असणारं ब्रह्म असणारं तत्व आहे. मग त्या ब्रह्म तत्वापर्यंतच आपल्याला जायचंय. मग कुणाचंही नाम घ्या. पण या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे राम नामाचं महत्व सांगतात. हे राम नाम म्हणजे आपण विष्णू सहस्रनाम घेतो की नाही? बघा, प्रत्येक पूजा अर्चना जी काही यज्ञ वगैरे करतो, त्या यज्ञाच्या शेवटी विष्णू सहस्र नाम घेतलं जातं. की या ज्या असणाऱ्या यज्ञामध्ये जर काही चूक झाली असेल तर विष्णू सहस्र नामाने ती जी चूक आहे ती त्यातून आपण भगवंताची क्षमा मागतो. किंबहुना विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान विष्णूचे सहस्र नामावली आहे. ते विष्णू सहस्र नाम, त्या विष्णू सहस्र नामाची आणि राम नामाची बरोबरी केली जाते. की एक राम नाम आणि एक संपूर्ण असणारं विष्णू सहस्रनाम हे दोन काय समान आहे. काय समान आहे. याच्या रामरक्षा स्तोत्रात वर्णन आहे, रमे रामेति रामेति रमे रामे वरानने सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. की विष्णू सहस्र नामासोबत ज्याची तुलना केली जाते ते राम नाम आहे. मग काही असणारे साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारतात, तुकोबाराय की तुम्ही हे कुठं ऐकलंय का? तुम्ही हे कुठं वाचलंय का? तुम्हाला तुमच्या गुरूंनी सांगितलंय का? नेमकी काय हा प्रकार आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नाही, हे मी अनुभवलंय. हे काय केलंय? मी अनुभवलंय. अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतोय. अनुभव जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला वर्णन करून सांगतात. बघा, जसा असणाऱ्या आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जसा अनुभव गरजेचा आहे तसा परमार्थात सुद्धा अनुभव गरजेचा आहे. म्हणून बघा, आपल्याला जर आपण गुरु करायचे असतील तर गुरु कोण निवडतो आपण? की ज्यांच्याकडे अनुभव आहे. बघा, आपल्या असणाऱ्या या जाखुरी गावामध्ये दर एकादशीला आपल्या काही महिला मंडळी ज्या आहेत त्या महिला मंडळांमध्ये प्रवचन होत असतं. आमच्या करपेताई या ठिकाणी उपस्थित आहे की त्यांच्या मुखारविंदातून आम्हा सर्वांना ऐकायला मिळत असतं. मग आम्ही त्यांचं का ऐकतो? कारण त्या काय अनुभवी आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यांना जो अनुभव प्राप्त झाला त्या आम्हाला देत आहे म्हणून त्यांचं ऐकतोय. आता तुम्ही सगळे मला ऐकताय म्हणजे माझ्याकडे फार नाही पण थोडा अनुभव आहे म्हणून तुम्ही मला ऐकताय. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी हे मनाने सांगत नाही, मी अनुभवलंय म्हणून सांगतोय. अभंगाचे शेवटचे चरण. तू का म्हणे सखुनी पा सांगे, तू का म्हणे सखुनी 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 सांगे, तू का म्हणे
चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकोबाराय त्यांच्या जीवनातला अनुभव आपल्या समोर सांगताय, मग तो आपण ऐकला पाहिजे. या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडे यावी. खरं तर माझं परम भाग्य समजते, कारण अशी म्हण आहे, जिथं पिकत तिथं विकत नाही. पण अगदी सगळे जे भजनी मंडळ आहे, सगळे असणारे श्रोतू मंडळी आहे, अगदी माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी माझ्या समोर उभे आहेत, माझ्या समोर बसलेले आहेत, परंतु त्या सर्वांनी अगदी अंतकरणापासून मला ऐकावं आणि अगदी प्रेमाने सर्वांनी, सगळे अगदी मळ्यातून गावातून सगळे जण ऐकायला आले का, तर तुम्हाला कुठे ना कुठे एक
असणारा विश्वास आहे, किंबहुना एक अभिमान वाटतो की तुमच्या गावातली एक कन्या आहे जी सुंदर कीर्तन करते. म्हणून तुम्ही सर्व मायबाप मंडळी माझ्या असणाऱ्या या कीर्तनरूपी सेवेकरता आले. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. हे सगळी भजनी मंडळी त्यांनाही मनापासून धन्यवाद. सगळे असणारे सप्ताह कमिटी असणारं आपला नवीनच आपलं जे मंदिर आहे हे ट्रस्ट देखील झालंय. त्या सगळ्या ट्रस्टी मंडळींना, त्यानंतर सुंदर ज्यांनी सिस्टीम झाली, आमचे गुंजाळ दादा नेहमी असतात तिथे, दशक्रिया वगैरेला असतात नेहमी, त्यांची भेट होते. अगदी आनंदाने कोणत्याही नवीन व्यक्तीला माझी ओळख करून द्यावी की आमच्या या असणाऱ्या जाखुरी गावातली कन्या म्हणून ते नेहमी ओळख करून देतात. म्हणजे त्यांची माझी तितकी ओळख नाही तरी सुद्धा त्या अभिमानाने माझी ओळख करून देतात. त्या गुंजा दादांना देखील मनापासून धन्यवाद. पहिल्या दिवशी एवढे सगळी भजनी मंडळ, पहिल्या दिवशी इतकं सुंदर वातावरण, इतक्या मोठ्या प्रमाणात आपले श्रोतू वर्ग, आज रक्षाबंधने तरी सुद्धा इतक्या महिला मंडळ, इतके पुरुष मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्या दिवशी इतके सुंदर वादनाचार्य, गायनाचार्य, इतकी सुंदर सिस्टीम लागावी पहिल्या दिवशी, हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. आणि मी फार खुश आहे, खूप आनंदित आहे. मला खूप आनंद प्राप्त झाला की तुम्हा सर्वांनी मिळून मला इतकी मोठी साथ प्रदान केली. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. जर काही चुकलं असेल तर बुद्धीचे दोष समजा आणि जे काही योग्य आहे, गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेले, गुरुवर्यांकडून जे काही ज्ञान ऐकलंय, जे ग्रहण केलंय, तेच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि माझे गुरुवर्यही तुमच्या सगळ्यांच्या ओळखीतलेच आहे. ज्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, हरिभक्तपरायण भागवताचार्य गिरीताई, आमच्या अर्चना दिदी, त्याच माझ्या गुरु आहेत. आणि त्यांच्याकडूनच हा जो वारसा आहे, या ठिकाणी माझं संपूर्ण कुटुंब आहे. आणि खरं तर हे सगळं गाव म्हणजे माझं कुटुंब आहे. आणि तुम्ही सगळे अगदी कुटुंबातील लहान मुलीप्रमाणे, लहान बहिणीप्रमाणे तुम्ही सर्वांनी मला ऐकलं. तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद करते. आणि चुकला असेल तर बुद्धीचे दोष समजून माफ करा. करविली तेसी केली कटकट, बरे की वाईट देव जाणे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनुतसे. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, बजरंग बली की, गुरुदेव दत्त सद्गुरु गंगागिर महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय, हर हर महादेव, जगदम्बा माते की जय, संकल्पनेश्वर भगवान की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. हे बघा